आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जालन्यात वंचित बहुजन आघाडीचा जल्लोष। वंचितचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांच्या नेतृत्वात मामा चौकात फटाके फोडून आनंद साजरा। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जालन्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला। जालना जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील मामा चौकात कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा करत घोषणाबाजी केली। यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना डेव्हिड घुमारे यांनी सांगितले की दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्वप्रथम पाठिंबा जाहीर केला होता। आंदोलनाला मिळालेले हे यश लोकशाहीचा विजय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। घुमारे म्हणाले की जनतेच्या एकजुटीमुळे आणि लोकशाही मार्गाने झालेल्या संघर्षामुळे हे यश मिळाले आहे। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जंतर मंतरवर जे विद्यार्थी आंदोलनाला बसले होते त्या आंदोलनाला, त्यांच्या मागणीला आमचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी 23 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी चांगला प्रतिसाद त्या बंदला मिळाला। त्यापैकी जालन्यात सुद्धा चांगल्या प्रकारे बंद यशस्वी झाला आणि त्या अनुषंगानं जे आंदोलन जंतर मंतरवर चालू होतं धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्याचं, ते त्या ठिकाणी आज राजीनामा झालेला आहे। खऱ्या अर्थानं बाळासाहेब आंबेडकर ज्या वेळेला दिल्ली या ठिकाणी गेले आणि त्यांच्या स्टेजवर जाऊन बसल्यानंतर तिथे आतापर्यंत ते आंदोलन, बाळासाहेब जाण्यापूर्वी ते आंदोलन सोशल होतं, परंतु बाळासाहेब गेल्यानंतर तिथे अनेक पॉलिटिकल लीडरना जाग आली आणि त्यांनी त्या आंदोलनाला त्या ठिकाणी हात घालण्याचा प्रयत्न केला। परंतु सुरुवाती आमचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी केली आणि आज खऱ्या अर्थानं 3 टाइमची सरकार, बीजेपीची सरकार झुकलेली आहे। ही सरकार विद्यार्थी विरोधी सरकार, शेतकरी विरोधी सरकार, येणाऱ्या भविष्याच्या विरोधी ही सरकार ही सातत्याने हुकुमशाह बनायचा प्रयत्न करत होते, परंतु आज त्यांना धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यावा लागला आणि ही लोकशाहीचा त्या ठिकाणी विजय आहे। ही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेचा विजय त्या ठिकाणी झालेला आहे आणि इथंच थांबणार नाही। आणि फक्त धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्यावर यांनी केलेलं कुटकारस्थान, यांनी या देशामध्ये जी अराजकता माजवली ही त्या ठिकाणी थांबणार नाही। तर ही अराजकता यांना खाली खेचल्याशिवाय त्या ठिकाणी थांबणार नाही। इथे हे आंदोलन थांबता कामा नये। तर पंतप्रधानांनी सुद्धा या ठिकाणी माफी त्या ठिकाणी मागितली पाहिजे, ही वंचितची त्या ठिकाणी मागणी आहे। परंतु आमची मागणी ही जी बाळासाहेब आंबेडकर करतील ती योग्य मागणी आहे। आम्ही फक्त आज आनंद साजरा त्या ठिकाणी करतो आणि हा वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा विजय आहे। आमचे नेते बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या निर्णयाचा विजय आहे। आज जालन्यात कशा पद्धतीने आंदोलन मध्ये किंवा आंदोलन आनंद म्हणजे उत्सव साजरा केला? आम्ही त्या ठिकाणी फटाके वाजवून, मिठाई वाटून त्या ठिकाणी आम्ही आमचा आनंद साजरा केलेला आहे। या ठिकाणी आमच्या जिल्ह्याच्या महिला अध्यक्ष आदरणीय ओरचिलताई, आमचे जिल्हा महासचिव प्रशांत कसबेजी, आमचे जिल्ह्याचे सचिव आदरणीय राजेंद्र वालदेवजी, आमचे जिल्ह्याचे दुसरे महासचिव आदरणीय गौतमरावजी आणि सर्व पदाधिकारी, खालिद भाई, आमचे लालाभाई जिल्ह्याचे उपाध्यक्ष, आमचे सर्व जे आमच्या कामगार आघाडीचे अध्यक्ष आदरणीय पाखरे साहेब, सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि आमचे सर्व प्रमुख या ठिकाणी आज आनंद साजरा करण्याला आहेत। त्या सर्वांना मी धन्यवाद देतो।